राज्यातलं वातावरण तापलेलं असताना तिकडे आपले मुख्यमंत्री मात्र दिल्ली दरबारी गेलेले आहेत। भाजपचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांची खुर्ची जाणार का हा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एकनाथ खडसेंच्या संदर्भातला अहवाल मागवलेला आहे। थेट जाऊयात दिल्लीला, आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, इकडे राज्यामध्ये अंजली दमानिया उपोषणाला बसलेले आहेत, वातावरण तंग होतंय आणि तिकडे दिल्ली दरबारी आहेत मुख्यमंत्री। काय नेमक्या घडामोडी घडतायत दिल्लीमध्ये? नक्कीच प्राजक्ता, एकनाथ खडसेंचं नेमकं काय होणार, खडसेंच्या राजकीय भविष्याचा निकाल ठरवणारा जो आहे तो आजचा दिवस असणार आहे। कारण आज संध्याकाळी 4च्या दरम्यान मुख्यमंत्री दिल्लीमध्ये येत आहेत। संध्याकाळी 6:30 वाजता स्किल डेव्हलपमेंट संदर्भातली त्यांची एक बैठक आहे आणि या बैठकीनंतर ते आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नंतर रात्री उशिरापर्यंत अमित शहा यांच्यासोबत खलबतं करतील। खरं तर स्किल डेव्हलपमेंट हा एक ऑफिशियल अजेंडा जो आहे तो या बैठकीचा आहे। मात्र गेल्या काही वर्षामध्ये अगदी कमी काळामध्ये त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या एका सहकार्यानं कशा पद्धतीनं खाऊगिरीचं स्किल डेव्हलपमेंट केलेलं आहे त्याच्याबद्दल देखील या बैठकीत चर्चा नक्कीच होईल। कारण पक्षातल्या म्हणजे संघटनेतल्या अत्यंत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जी आपल्याला माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार या खडसेंच्या जी प्रकरणं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत त्या सगळ्या प्रकरणांचा अहवाल जो आहे तो अमित शहांनी मागवलेला आहे। भोसरीमधलं जे MIDCचं जमीन खरेदीचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये थेटपणे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा, आर्थिक हितसंबंध गुंतल्याचा जो आहे आरोप तो सातत्यानं होतोय आणि त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल जी आहे ती अमित शहांनी घेतलेली आहे। प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासोबतच महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांना देखील या संदर्भातला एक अहवाल जो आहे तो सादर करण्याचं अमित शहा यांनी सांगितलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच म्हणजे अगदी आठवडाभरापूर्वीच अमित शहांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं की या संदर्भातले जे निर्णय आहेत ते सर्वस्वी मुख्यमंत्र्यांना घ्यायचे आहेत। मुख्यमंत्र्यांनी खडसेंचा निकाल जो काय लावायचा आहे तो लावावा, पण प्रकरण गंभीर असल्याचं त्यांनी देखील त्यावेळी स्पष्ट केलेलं होतं। आणि जे आपल्याला माहिती आहे जे सगळे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांची कार्यपद्धती पाहता अजून आपल्याकडे एवढी लोकशाही पोहोचलेली नाही आहे की थेट मुख्यमंत्री या संदर्भातला काही निर्णय घेऊ शकतील। त्यामुळं याच्या संदर्भातले जे काही राजकीय परिणाम जे होणार आहेत त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आजच्या बैठकीमध्ये होणार आहे आणि जे काँग्रेसच्या काळामध्ये घडत होतं तशाच पद्धतीची कार्यपद्धती आज आपल्याला भाजपमध्ये देखील पाहायला मिळते। मुख्यमंत्री आज येतील, पहिल्यांदा मोदी आणि नंतर अमित शहांच्या सोबत रात्री उशिरापर्यंत खलबतं होतील आणि सगळ्या शक्यतांचा विचार जो आहे तो आजच्या बैठकीमध्ये केला जाईल। खडसे जवळपास त्यांच्याकडे 11 मंत्रिपदं आहेत, त्यामुळे त्यांच्या रोल जो आहे तो नेमका कुठल्या पद्धतीनं कट करायचा की थेट त्यांचं मंत्रिपद काढून घ्यायचं याच्या संदर्भातले जे अहवाल किंवा निर्णय जो आहे तो आजच्या बैठकीमध्ये नक्कीच होण्याची शक्यता आहे। त्यामुळे खडसेंच्या राजकीय करिअरच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असा दिवस आणि अतिशय महत्त्वाच्या अशा घडामोडी आज दिल्लीमध्ये घडताना दिसतील।